आज आपण पाहणार आहे युनिव्हर्सिटीला आलेला पुणे युनिव्हर्सिटीला आलेला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला आलेला ऑक्टोबर 2018चा रेशो अनालिसिसचा प्रॉब्लेम की जो 16 मार्काला विचारलेला होता. आधी आपण प्रॉब्लेम बघू काय आहे. आधी मी रीड करतो. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर बॅलन्स शीट. या प्रॉब्लेम मध्ये काय विचारलेलं आहे? बॅलन्स शीट विचारलेलं आहे ऑफ राम कंपनी लिमिटेड रायपूर as on 31st March 2017, 31 मार्च 2017 with as many details as possible. त्यांना जेवढे शक्य होईल तेवढे त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत. काय दिलेले आहे पहा. करंट रेशो दिलेला आहे 2.5:1, 2.5:1. लिक्विड रेशो दिला आहे 1.5:1, 1.5:1. वर्किंग कॅपिटल दिलेला आहे 60,000चा. रिझर्व्ह अँड सरप्लस दिलेले आहे 40,000चे. बँक ऑर्डर ऑफ 10,000. फिक्स ऍसेट टू प्रोप्रायटर फंड. फिक्स ऍसेट टू प्रोप्रायटर फंड नावाचा रेशो दिलेला आहे 0.75. 0.75 म्हणजेच काय असतो तो 75% किंवा 75/100 अशा प्रकारचा असतो. देअर आर नो लॉंग टर्म लायबिलिटी ऑर फिक्टिशियस ऍसेट. आणि या प्रॉब्लेम मध्ये कोणत्याही प्रकारची फिक्टिशियस ऍसेट आणि लॉंग टर्म लायबिलिटी नाही अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. कसा सॉल्व्ह करायचा लगेच पाहू. पहा कसं सोडवायचं. आता इथं आपल्याला करंट रेशो दिलेला आहे 2.5:1. आता नीट समजून घ्यायचं कसं कॅल्क्युलेट करायचं, कारण इथे आपल्याला फक्त रेशो दिलेले आहेत आणि काही आकडे दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला अख्खा बॅलन्स शीट तयार करायचंय. मग ते आपण तयार करणार आहोत. तर सुरुवात कशी करायची, तर यांनी काय काय गोष्टी दिलेल्या ते पाहिजे. वर्किंग कॅपिटल दिलेलं आहे 60,000चं आणि करंट रेशो दिलाय 2.5:1. आता करंट रेशोचा फॉर्म्युला काय आहे, तर करंट रेशो बरोबर करंट ऍसेट डिवायडेड बाय किंवा भागिले करंट लायबिलिटी असा हा फॉर्म्युला कशाचा आहे, तर करंट रेशोचा आहे. तर आपण जर पाहिलं तर वर्किंग कॅपिटलचा एक आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. वर्किंग कॅपिटल बरोबर करंट ऍसेट मायनस करंट लायबिलिटी. हा वर्किंग कॅपिटलचा फॉर्म्युला आहे. आता या रेशो मध्ये जर पाहिलं ना आपण, तर करंट रेशो काय सांगितलेलं आहे 2.5:1. म्हणजेच काय, तर 2.5 काय आहेत आपल्या करंट ऍसेट आहेत आणि करंट लायबिलिटी आहेत 1. आता नीट समजून घ्या काय करायचं. आपल्याला इथे 2.5 जर करंट ऍसेट असतील तर करंट लायबिलिटी 1 असतात. करंट लायबिलिटी 2 असतील तर त्याच्या काय होणार आहे, डबल होणार, म्हणजे करंट ऍसेट काय असणार आहे 5 असणार आहे. अशा प्रकारचा त्यांनी तो रेशो दिलेला आहे. आता आपल्याला वर्किंग कॅपिटल तर आपल्याला माहित झालेलं आहे. काय वर्किंग कॅपिटल किती आहे, 60,000 आहे. आणि करंट ऍसेट आपण ह्या रेशो मध्ये 2.5 घेतल्या आणि करंट लायबिलिटी 1 घेतली तर आपण पुढे सॉल्व्ह करू शकतो. पहा कसं सॉल्व्ह करायचं. वर्किंग कॅपिटल आपल्याला त्यांनी दिलेलं आहे ते म्हणजे 60,000. मग आपण काय करणार, 60,000 बरोबर करंट ऍसेट 2.5 वजा 1 काय करंट लायबिलिटी म्हणून. यांची वजाबाकी जर केली तर काय येते पहा, 1.5 2.5 मधून गेले म्हणजे 1.5 60,000. आता नीट समजून घ्या काय करायचे ते. याचा अर्थ असा होतो देअरफॉर 1.5 असताना वर्किंग कॅपिटल किती आहे, 60,000 आहे. काय सांगितलं कळलं? नीट परत घ्या, लक्षात घ्या, समजून घ्या, व्यवस्थित घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल नक्की काय आहे काय नाही ते. वर्किंग कॅपिटलच्या बाबतीत त्यांनी काय सांगितलं, 60,000 आहे आणि करंट ऍसेट किती 2.5 आणि करंट लायबिलिटी 1. आपण वजाबाकी केलं आणि 1.5 बरोबर काय काढलं, 60,000 काढलं. 1.5 बरोबर 60,000 हा आपल्याला रेशो मिळालेला आहे. याचा अर्थ असा होतो की 1.5 म्हणजे 60,000. तर आपण 1 म्हणजे किती काढू शकतो, 2.5 म्हणजे किती ते काढू शकतो. म्हणून आपण काय करणार, 1.5 बरोबर 60,000, तर 1 म्हणजे किती, तर 1 काय करंट लायबिलिटी आहे. समजून घ्या कसं करायचं ते, कारण हे नीट समजलं तरच तुम्हाला समजणार आहे की कशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. आता मी इथेच तुम्हाला साईडला दाखवतो काय करायचं ते. आता काय केलेलं आहे, 1.5 म्हणजे 60,000, तर 1 म्हणजे किती, डायरेक्ट आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, तिरकस गुणाकार, म्हणजे 1 गुणिले 60.
करू आपण 1 गुणिले 60, 1 गुणिले 60,000 भागिले 1.5 भागिले 1.5 म्हणजेच काय तुमचं येणार आहे करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी का करंट लायबिलिटी? तर एक म्हणजे काय आहे, करंट लायबिलिटी आहे. मग ह्याने जर भागाकार केला कॅल्क्युलेटर वरती तर आपल्याला उत्तर मिळतं करंट लायबिलिटी इज इक्वल टू करंट लायबिलिटी इज इक्वल टू 60,000 भागिले 1.5 केलं तर मिळतात आपल्याला 40,000. किती आले? 40,000. मग आता तुम्ही ह्या किमती याच्यात टाकल्या तरी चालतात. उदाहरणार्थ आपण याच्यात किमती टाकू म्हणजे तुम्हाला कळेल नक्की कसं करायचं. कारण आपल्याला वर्किंग कॅपिटल माहिती आहे 60,000 आहे, करंट लायबिलिटी आलेले आहे 40,000, म्हणजेच करंट ऍसेट किती असणार आहे ते लगेच आपण काढू शकतो. इथे मी लिहितो वर्किंग कॅपिटल बरोबर करंट ऍसेट मायनस करंट लायबिलिटी. याच्यात किमती टाकल्या, वर्किंग कॅपिटल माहिती आहे आपल्याला 60,000 आहे बरोबर करंट ऍसेटच काढायचे आपल्याला आणि करंट लायबिलिटी आताच आपण काढलेले आहे 40,000. हे 40,000 ह्या बाजूला घेतले म्हणजेच काय होणार आहे 60,000 अधिक 40,000. हे मायनस होते ते इकडे गेल्यानंतर प्लस झाले इज इक्वल टू करंट ऍसेट. म्हणून करंट ऍसेट इज इक्वल टू 1 लाख. काय आल्या करंट ऍसेट? 1 लाख आल्या. समजलं काय केलं ते? आपण करंट रेशो आणि वर्किंग कॅपिटल याच्यावरून काय काढलं तर एक तर आपण काढले सगळ्यात महत्वाची इन्फॉर्मेशन ती म्हणजे करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी किती आहेत आपल्या? 40,000 आहेत. करंट ऍसेट किती काढले तर करंट ऍसेट आहेत 1 लाखाच्या. हे दोन इन्फॉर्मेशन आपण काढलेली. आता आपण याच्या पुढे आणखी जी इन्फॉर्मेशन दिली त्याच्यावरून बाकीच्या गोष्टी काढू. आता पहा, आता आपल्याला नाही का सुरुवातीला जर पाहिलं आपण तर या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला त्यांनी करंट रेशो दिलेला होता त्याप्रमाणे आपण करंट ऍसेट आणि करंट लायबिलिटी काढली. आता लिक्विड रेशो दिलेला आहे. लिक्विड रेशो किती दिला? 1.5 त्याच्यावरून आपण दुसऱ्या गोष्टी काढू शकतो. काय काय काढू शकतो ते पाहू आणि लगेच काढायला सुरुवात करू. तर आता आपल्याला दिलेला आहे त्यांनी लिक्विड रेशो, म्हणून आधी आपण लिक्विड रेशो लिहून घेऊ. लिक्विड रेशो, एकच मिनिट. लिक्विड रेशो दिलेला आहे. काय दिलेला आहे लिक्विड रेशो? 1.51 आणि लिक्विड रेशोचा फॉर्म्युला काय ते इथे मी लिहून घेतो. लिक्विड रेशो इज इक्वल टू लिक्विड लायबिलिटी लिक्विड ऍसेट्स डिवायडेड बाय लिक्विड लायबिलिटी. आणि तो किती दिलेला आहे तर पहा, तो दिलेला होता आपल्याला 1.5. लिक्विड ऍसेट असताना लिक्विड लायबिलिटी काय असतात? 1 असतात. आता याच्यामध्ये आपण जर किमती टाकल्या तर आपल्याला भरपूर गोष्टी मिळू शकतात. काय काय मिळू शकतात तर याचा आपल्याला करंट ऍसेट मिळू शकतात आणि म्हणजे करंट ऍसेट, लिक्विड ऍसेट आणि लिक्विड लायबिलिटी मिळू शकतात. कशा काढायच्या लक्ष द्या, समजेल तुम्हाला. आधी आपण समजून घेऊ लिक्विड ऍसेट म्हणजे नक्की काय असतं. तर आता लिक्विड ऍसेट म्हणजे पहा, लिक्विड ऍसेट इज इक्वल टू त्याचा फॉर्म्युला आहे करंट ऍसेट मायनस स्टॉक. आणि लिक्विड लायबिलिटी म्हणजे काय ते लिहून घेतो मी पण. लिक्विड लायबिलिटी इज इक्वल टू करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. लिक्विड ऍसेट म्हणजे करंट ऍसेट मायनस स्टॉक. जे काय करंट ऍसेट असेल त्यातून स्टॉक वजा केला की लिक्विड ऍसेट मिळतात. लिक्विड लायबिलिटी कशा मिळतात तर लिक्विड करंट लायबिलिटी मधून बँक ओव्हरड्राफ्ट वजा केला की आपल्याला लिक्विड लायबिलिटी मिळतात. आता ह्या गोष्टीवरून आपण काय काय गोष्टी काढू शकतो ते पाहू. आता आपण लिक्विड करंट म्हणजेच लिक्विड ऍसेट आपल्याला लिक्विड लायबिलिटी माहिती आहे. कशा माहिती आहेत तर पहा, करंट लायबिलिटी दिलेले आहेत आपण आता इतक्यात काढलेल्या आधीच्या ही जे सॉल्व्ह केलेलं आहे इथे पहा आपण करंट लायबिलिटी काढलेल्या आहेत. आणि आपल्याला आणखीन इथे बँक ओव्हरड्राफ्ट पहा इथे दिलेलं आहे का बँक ओव्हरड्राफ्ट? याच्यामध्ये दिलेलं आहे बँक ओव्हरड्राफ्ट. आपल्याला स्टॉक दिलेला नाही पण बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे. म्हणजे आपण काय काढू शकतो? लिक्विड ऍसेट काढू शकतो. कशा काढायच्या लक्ष द्या, पहा मी दाखवतो. हा फॉर्म्युला ना, हा फॉर्म्युला यूज करायचा. आता आपल्याला लिक्विड रेशो माहिती आहे किती आहे तो दिलेला आहे 1.5 इज इक्वल टू
इज इक्वल टू छेद एक आहे म्हणजे तो नाही लिहिला तरी चालतो, ह्याच्या खाली एक असतो, लिहिला काय नाही लिहिला काय सारखंच. लिक्विड ऍसिड काढायच्यात म्हणून आपण इथं तसेच लिहून घेऊ, लिक्विड ऍसिड. लिक्विड ऍसिड खालच्या बाजूला. लिक्विड लायबिलिटीच्या ऐवजी आता मी काय लिहितो, या लिक्विड लायबिलिटी लिहायच्यात ना त्याच्या ऐवजी हे लिहितो, कारण लिक्विड लायबिलिटी म्हणजेच काय, करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट, म्हणून मी तर लिहितो करंट लायबिलिटी मायनस बँक ओडी, बँक ओव्हरड्राफ्ट. आता ह्याच्यात किमती टाकतो मी खालच्या बाजूला. 1.5 बरोबर लिक्विड ऍसिड छेद करंट लायबिलिटी किती होत्या, आत्ताच आपण काढलेल्या होत्या त्यामध्ये 40,000 वजा बँक ओव्हरड्राफ्ट त्याने दिलेला आहे. पहा परत एक दाखवतो तुम्हाला. करंट लायबिलिटी काढलेल्या आहेत 40,000 आणि बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे 10,000. मग ह्या आपण किमती त्यात टाकायच्यात आपल्याला. 40,000 वजा 10,000. ओके, आता आपण हे सॉल्व्ह करू शकतो. कसं सॉल्व्ह करणार तर पहा इथे दाखवतो. 1.5 तसेच आहेत. 1.5 बरोबर एकच मिनिट, ह्या दोघांची वजाबाकी किती येणार आहे 30,000 आणि इथं काय ते भागिले, इकडे आल्यानंतर काय होणार आहे गुणिले, म्हणून मी डायरेक्ट इथे घेतो गुणिले 30,000. 30,000 कसे आले समजलं, या दोघांची वजाबाकी आली 30,000, ते इथे भागिले आहेत, इकडे बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूला आल्यावर काय झाले गुणिले झाले, गुणिले 30,000. 1.5 गुणिले 30,000 बरोबर काय लिक्विड ऍसिड. मग खालच्या बाजूला मी डायरेक्ट आपल्याला लिक्विड ऍसिड मिळणार आहे. लिक्विड ऍसिड इज इक्वल टू 30,000 गुणिले 1.5 केलं की येणार आहेत 45,000. किती आले 45,000 आलेल्या आहेत. काय काढलं आपण तर लिक्विड ऍसिड काढून घेतलेले आहेत, ते आलेले आहेत 45,000. ही माहिती आपल्याला निघालेली आहे, आपण ती माहिती काढलेली आहे. पण आता आपल्याला काय काढायचं, स्टॉक काढायचा आहे आणि स्टॉक आपण काढू शकतो. कसा काढू शकतो तर आता आपल्याला लिक्विड ऍसिड मिळालेले आहेत 45,000 आणि जर इथं तुम्ही फॉर्म्युला पाहिलेला असेल लिक्विड ऍसिडचा, तर लिक्विड ऍसिड इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे, करंट ऍसिड मायनस स्टॉक. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. तर लिक्विड ऍसिड आपण काढले 45,000, करंट ऍसिड आपल्याला ह्याच्या आधी आपण काढलेले आहेत, या आधीच्या ह्याच्यामध्ये पहा इथे दाखवतो तुम्हाला. करंट ऍसिड काढलेले आहेत, करंट ऍसिड किती आले ते 1,00,000. मग त्याच्यावरून आपण डायरेक्ट काय काढू शकतो, स्टॉक काढू शकतो. इथे मी तुम्हाला दाखवतो काढून, हे तुम्हाला समजेल कसा काढायचा तो. इथेच इथे लिहितो, तुम्ही व्यवस्थित लिहा. या फॉर्म्युल्यामध्ये लिक्विड ऍसिड बरोबर काय बरोबर आहे, करंट ऍसिड मायनस स्टॉक. करंट ऍसिड मायनस स्टॉक. पाहता लिक्विड ऍसिड मिळाले आपल्याला 45,000 बरोबर. करंट ऍसिड माहिती आहेत किती आहेत आपल्याला, करंट ऍसिड 1,00,000 वजा स्टॉकच काढायचा आपल्याला. आता इथे वजा स्टॉक आहे, तो इकडे आला की काय होणार आहे प्लस होणार आहे, आणि प्लस 45,000 बरोबर चिन्हाच्या या बाजूला आले की काय होणार आहे मायनस होणार आहे. म्हणून आपण असं लिहिणार स्टॉक बरोबर, कारण हा स्टॉक बरोबर चिन्हाच्या इकडे, इथं वजा आहे, तो इकडे आला की काय झाला प्लस झाला, म्हणजे काहीच चिन्ह नाही. बरोबर हे 45,000 इकडच्या बाजूला घ्यायचे, म्हणजेच काय होणार 1,00,000 वजा 45,000 आणि मग स्टॉक निघेल आपल्याला, स्टॉक मिळेल 1,00,000तून 45,000 गेले म्हणजेच किती येतील 55,000. एक एक गोष्ट आपल्याला मिळत चाललेली आहे. फक्त सिक्वेन्स लक्षात ठेवायचा कशा प्रकारे करायचा आहे. आपल्याला बँक लिक्विड ऍसिड मिळाल्या, स्टॉक मिळाला, आधीच्या ह्याच्यामध्ये करंट ऍसिड मिळाले आणि करंट लायबिलिटी मिळाल्या. अशा गोष्टी एक गोष्टी आपण काढत चाललेलो आहोत. आता पुढे आणखीन जी इन्फॉर्मेशन दिलेली त्याच्यावरून बाकीच्या गोष्टी काढता येतात, ते कशा काढायचं पाहू. आता जर तुम्ही पाहिलं ना तर आपल्याला या गणितामध्ये काय दिलेले आहे, तर या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला एक गोष्ट अशी दिलेली होती, प्रोप्रायटर फंड दिलेला होता. आता फिक्स ऍसेट टू प्रोप्रायटर फंड 0.75
आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं 0.75 म्हणजेच काय, 75% किंवा 75/100. आता हे जो फंड आहे ना किंवा फिक्स ऍसेट टू प्रोप्रायटर फंड, हा जो त्यांनी रेशो दिलेला आहे त्याचा अर्थ काय तो समजून घ्या. अर्थ त्याचा असा होतो की जर समजा प्रोप्रायटरकडे जर 100 रुपये असतील, प्रोप्रायटरकडे 100 रुपये असतील, इथे तुम्हाला दाखवतो म्हणजे कळेल तुम्हाला. प्रोप्रायटरकडे समजा 100 रुपये असतील, किती रुपये असतील, प्रोप्रायटर म्हणजे मालक, जो राम दिलेला आहे तो, त्याच्याकडे जर 100 रुपये असतील, त्याच्यातले तो 0.75 किंवा किंवा 75% किंवा 75/100 या ज्या गोष्टी आहेत ना, तो कशात गुंतवतो, तर ते फिक्स ऍसेट मध्ये गुंतवतो. म्हणजेच किती, 75 रुपये तो कशात करतो, गुंतवतो. 75 रुपये तो या 100 पैकी फिक्स ऍसेट मध्ये गुंतवतो. फिक्स्ड ऍसेट म्हणजे तो गुंतवतो. मग तो 75 रुपये त्यात गुंतवतो. मग 25 रुपये काय करतो तो, तर 25 रुपये तो वर्किंग कॅपिटल म्हणून ठेवतो. बिझनेसमध्ये 2 प्रकारचं कॅपिटल असतं, एक फिक्स आणि दुसरं काय, वर्किंग. तो फिक्स मध्ये किती गुंतवतोय, 75 रुपये गुंतवतो, कारण त्याने दिलेलेच आहे फिक्स ऍसेट टू प्रोप्रायटर फंड. जेवढा काय फंड येतो त्यातले ते 75 रुपये फिक्स ऍसेट मध्ये गुंतवतात, म्हणून 75 रुपये तिथे गेले. राहिले किती, 25 रुपये. 25 रुपये तो कशात गुंतवतो, फिक्स कॅपिटल किंवा 25 रुपये तो कशात गुंतवतो, तर वर्किंग कॅपिटल मध्ये गुंतवतो, खेळत्या भांडवलात गुंतवतो. आणि खेळतं भांडवल आपल्याला दिलेलं आहे, पहा इथे दिलेलं आहे 60,000. किती दिलेलं आहे ते खेळतं भांडवल, 60,000 रुपये दिलेलं आहे. आता याचा उलटा अर्थ आपण असा काढू शकतो, कसा काढू शकतो, की 0.25 हे 75 म्हणजेच काय, 0.25 जे राहिलेले ते 0.25 किंवा और म्हणतो त्याला 25% किंवा मी त्याला आणखीन एक और शब्द वापरतो 25/100. तो कशात गुंतवतो, वर्किंग कॅपिटल मध्ये गुंतवतो. काय सांगतो कळतंय, पुन्हा एकदा रिपीट करतो मी. त्याच्याकडे 100 रुपये असतील तर तो 75 किंवा 0.75 75% किंवा 75/100 कशात गुंतवतो, फिक्स ऍसेट मध्ये गुंतवतो. म्हणजे तो किती गुंतवणार आहे, 75 रुपये. आता राहिलेले 25 किंवा 25% किंवा 75% किंवा 75/100 तो कशात गुंतवतो, वर्किंग कॅपिटल मध्ये गुंतवतो, खेळत्या भांडवलाच्या मध्ये तो ठेवतो. आणि खेळतं भांडवल आपल्याला दिलेलं आहे 60,000. मग आता हे कसं काढायचं पहा, आता आपण पुढच्या गोष्टी काढणार आहे, कशा काढणार आहे ते आता इथे तुम्हाला कळेल. मी असं म्हणतो की आता आपण मी तुम्हाला जे सांगितलं ते समजलेलं असेल, म्हणून मी असं म्हणतो 25% इज इक्वल टू वर्किंग कॅपिटल. काय, वर्किंग कॅपिटल, तो वर्किंग कॅपिटल मध्ये गुंतवतो 25%. कसं काढलं तुम्हाला कळलंय आता. मी सांगितलं की तो 75% फिक्स ऍसेट मध्ये गुंतवतो, म्हणजेच 25% तो कशात गुंतवतो, वर्किंग कॅपिटल गुंतवतो. पण बट वर्किंग कॅपिटल इज किती आहे, वर्किंग कॅपिटल इज ₹60,000, 60,000 आहे दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे याचाच अर्थ काय होतोय की 25% हे 60,000 आहेत, 25% हे 60,000 आहेत, तर 100% किती असतील, 100% म्हणजे प्रोप्रायटर फंड किती असेल, किती असेल, त्याला मी क्वेश्चन मार्क म्हणतो. 25% 60,000 आहेत, तर 100% म्हणजे प्रोप्रायटर फंड निघणार आहे, तो किती आहे. मग आपण तो काढू शकतो, तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं करायचं, 100 गुणिले 60 भागिले 25. 100 गुणिले 60,000 भागिले 25 इज इक्वल टू काय येणार आहे आपला, प्रोप्रायटर फंड. प्रोप्रायटर फंड मग तो किती येतो, तर हे जर कॅल्क्युलेशन केलं आपण, तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर प्रोप्रायटर फंड येतील. मी खालच्या बाजूला असा लिहितो पहा, प्रोप्रायटर फंड बरोबर कॅल्क्युलेटर वरती कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. 60,000 गुणिले 100 भागिले 25, 2,40,000. 2,40,000. आणखीन एक गोष्ट आपल्याला काढता येईल, काय काढता येतील, की तो प्रोप्रायटर फंड मध्ये किती गुंतवतोय, त्याचे प्रोप्रायटर फंड किती आहे, त्याच्याकडे 2,40,000 आहे. आणि त्यापैकी यापैकी तो किती टक्के फिक्स ऍसेट मध्ये गुंतवतो, तर यापैकी तो 75% किंवा
75% किंवा आपल्याला म्हणून त्याला 0.75 किंवा 75 भागिले 100 तो फिक्स ऍसेट मध्ये गुंतवतो. दिलेली इन्फॉर्मेशन आहे फिक्स ऍसेट. मग आपण ते कॅल्क्युलेट करू म्हणजे तुम्हाला आणखी चांगलं कळेल. याचा त्यांनी अर्थ दिलेला आहे की तो जो काही पैसे प्रोप्रायटर फंड मध्ये त्याच्याकडे असतात त्यापैकी तो 75% कशात गुंतवतो, फिक्स ऍसेट मध्ये गुंतवतो. म्हणजे आपण इथे फिक्स ऍसेट काढू शकतो. कशा काढू शकतो तर फिक्स ऍसेट इज इक्वल टू, इथे लिहितो मी, तुम्ही पण लिहा, फिक्स्ड ऍसेट बरोबर 2,40,000 जेवढा काय फंड असेल गुणिले 75% किंवा यापैकी तिघांपैकी कोणती अमाऊंट लिहिली तरी चालेल. मग 2,40,000च्या 75% जर काढले तर ते किती येणार आहे तुमचे 1,80,000. काढून पहा तेवढेच येतंय का. मी म्हणतोय म्हणून विश्वास ठेवायचा नाही, काढून पाहायचं. फिक्स ऍसेट आले, काय मिळाले आपल्याला फिक्स ऍसेट. एक एक गोष्टी आपण काढत जातोय. बॅलन्स शीट साठी आपल्याला ज्या काही गोष्टी लागतात त्यांनी आपल्याला बॅलन्स शीट तयार करायला सांगितलेले. बॅलन्स शीट साठी ज्या काही गोष्टी लागतात ते आपण काढतोय. फिक्स ऍसेट निघाले आपल्या 1,80,000. आता प्रोप्रायटर फंड म्हणजे काय असतो तर प्रोप्रायटर फंड म्हणजे तुमच्याकडे इक्विटी शेअर कॅपिटल असतं, रिझर्व्ह अँड सरप्लस असतं, त्याला आपण प्रोप्रायटर फंड म्हणतो. प्रॉब्लेम मध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रॉब्लेम मध्ये इथे तुम्हाला काय गोष्टी दिलेल्या आहेत. काय गोष्टी दिलेल्या आहेत म्हणजे इथं बघा फिक्स ऍसेट टू प्रोप्रायटर फंड सांगितलं तर 0.75 त्याच्यावरून आपण फिक्स ऍसेट काढले. आता प्रोप्रायटर फंड मध्ये काय येतं तर प्रोप्रायटर फंड मध्ये येतं कॅपिटल आणि रिझर्व्ह अँड सरप्लस. मी काय सांगितलं पहा, त्याच्यामध्ये काय येतं कॅपिटल आणि इक्विटी शेअर कॅपिटल किंवा शेअर कॅपिटल आणि काय येतं तर रिझर्व्ह अँड सरप्लस. या दोघांना मिळून काय होतं तर आपला प्रोप्रायटरी फंड तयार होतो. म्हणजे मी आणखीन एक फॉर्म्युला असा लिहू शकतो की प्रोप्रायटर फंड इज इक्वल टू शेअर कॅपिटल प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस. म्हणून त्याच्यावरून आपण काही गोष्टी काढू शकतो. पहा तसंच काढूयात आपण, मी तुम्हाला चांगलं समजेल. प्रोप्रायटर फंड इज इक्वल टू, मी आता इथे लिहितोय फॉर्म्युला एक नवीन. प्रोप्रायटर फंड इज इक्वल टू बरोबर काय काढणार आपण, प्रोप्रायटर फंड इज इक्वल टू शेअर कॅपिटल अधिक प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस. त्याच्यात किमती जर टाकल्या तर आपल्याला काय काय गोष्टी मिळून जातील. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर प्रोप्रायटर फंड आलेला आहे आपल्याला. किती आला होता प्रोप्रायटर फंड 2,40,000 हा आला होता. पहा इथे प्रोप्रायटर फंड किती आला होता 2,40,000. हा 2,40,000 मी आता इथे खाली टाकतो. 2,40,000 सॉरी इथं 2,40,000 बरोबर काय तर बरोबर पहा शेअर कॅपिटल आपल्याला माहित नाही ते काढायचंय म्हणून मी इथे लिहिणार शेअर कॅपिटल अधिक रिझर्व्ह अँड सरप्लस. दिलाय त्यांनी प्रॉब्लेम मध्ये, दिलाय का, दिलाय पाहायचा दाखवतो तुम्हाला. ओके दिलेला इथे रिझर्व्ह अँड सरप्लस 40,000. मग आता 40,000 इथं प्लस आहेत, ह्या बाजूला आले की ते काय होणार आहेत मायनस येणार आहेत. म्हणून आपण इथं मी लिहिणार 2,40,000 वजा 40,000 बरोबर शेअर कॅपिटल मिळालेलं आहे मला. पहा सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आपण आता बॅलन्स शीट तयार करू शकतो. शेअर कॅपिटल बरोबर 2 लाख वजाबाकी केली मी फक्त. शेअर कॅपिटल बरोबर 2 लाख. 2,40,000 मधून 40,000 गेले, काय मिळालं आपल्याला शेअर कॅपिटल मिळालं. आता आपल्याला बॅलन्स शीटला आवश्यक असणाऱ्या कोणत्या गोष्टी असतात, शेअर कॅपिटल पाहिजे, रिझर्व्ह अँड सरप्लस पाहिजे. शेअर कॅपिटल पण मिळालं, रिझर्व्ह अँड सरप्लस तर ऑलरेडी त्यांनी दिलेलंच होतं. त्याच्यानंतर आणखीन काय पाहिजे, करंट लायबिलिटी आहेत आपल्याकडे त्या मिळालेल्या आहेत. आणखीन सोबत बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे त्यांनी, तो पण मिळालेला आहे. म्हणजे आपली लायबिलिटी साईड तयार होती. आता ऍसेट साईडला काय काय लागतं तर ऍसेट साईडला लागतात फिक्स ऍसेट तर आपण आता इतक्यात काढल्या. आणखीन करंट ऍसेट मध्ये स्टॉक पण माहिती आपल्याला आणि बाकीच्या लिक्विड किंवा अदर करंट ऍसेट सुद्धा माहिती आहेत. म्हणजे आपण बॅलन्स शीट आता तयार करू शकतो. बॅलन्स शीट कसं तयार करायचं त्यासाठी आधी बॅलन्स शीट एक आपण आखून घेऊ आणि मग बॅलन्स शीट तयार करू.
तुम्हीही बॅलन्स शीट आखा, मी बॅलन्स शीट आखून ठेवलेलं आहे, तुम्ही आखून घ्या. कसं आखायचं लगेच दाखवतो. पहा, बॅलन्स शीट अशा प्रकारे आखून घ्यायचं. ही असते आपली लायबिलिटी साईड, लेफ्ट हँड साईड, अमाऊंट रुपीज, ऍसेट अमाऊंट रुपीज. इथे बॅलन्स शीट कोणाचा आहे तर रामचा आहे, म्हणून आपण इथं नाव टाकलेलं आहे बॅलन्स शीट ऑफ राम ॲज ऑन 31 मार्च 2017. आता याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण काढल्या त्या गोष्टी आधी आपण इथं लिहिणार, आणि जर आपलं बॅलन्स शीट टॅली झालं तर म्हणायचं आपण बरोबर सोडवलेलं आहे. कारण बॅलन्स शीट नेहमी टॅली फॉर्मॅट असतं, तो टॅली व्हायला पाहिजे. जेवढ्या ऍसेट असतात तेवढ्याच लायबिलिटी आपल्या आल्या पाहिजे, तरच आपलं म्हणतो आपण की बॅलन्स शीट टॅली झालं. अदरवाईज मग बॅलन्स शीट टॅली झालेलं नसेल तर आपली चुकलं असं आपण गृहीत धरतो. पाहू आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला काय येतं तर येतं शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल आपण शेअर कॅपिटल काढलेलं आहे. किती आलं होतं शेअर कॅपिटल? 2 लाख. घ्या 2 लाख, इथं अमाऊंट मध्ये लिहू 2 लाख. नेक्स्ट आणखीन काय आहे? रिझर्व अँड सरप्लस लिहा. रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लस दिलेलं आहे आपल्याला त्यांनी प्रॉब्लेम मध्ये. तुम्ही जर प्रॉब्लेम पाहिलेला असेल तर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला कळेल. रिझर्व अँड सरप्लस दिलेले आहे 40,000. मग आपण इथे लगेच लिहिणार 40,000. आता आणखीन काय लिहिणार आपण याच्यामध्ये? लिहिणार आपल्या ज्या करंट लायबिलिटी आपण काढल्या होत्या त्या, म्हणून इथे मी लिहितो करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी मध्ये 2 प्रकार आहेत पहा. कोणत्या? तर करंट लायबिलिटी मध्ये आपण लिक्विड लायबिलिटी वेगळ्या काढल्या होत्या आणि त्यामध्ये बँक ओव्हरड्राफ्ट एक वेगळा होता, म्हणून आपण इथे लिहिताना काय देऊ? लिक्विड लायबिलिटी. आणि दुसरा घेऊ प्रकार तो म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट. लिक्विड लायबिलिटी आणि दुसरा आहे तो म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट किती किती होत्या पहा, आपण सुरुवातीलाच काढलेले आहेत. इथे पहा लिक्विड ऍसेट, लिक्विड आणि ते थांबा. लिक्विड एकच मिनिट. लिक्विड इथे काय काढलेलं आपण? करंट ऍसेट आहे, करंट लायबिलिटी आहे. आपल्याला लिक्विड लायबिलिटी काढायची पाहिजे होत्या. एकच मिनिट. इथे लिक्विड ऍसेट काढलेले होते आपण आणि लिक्विड लायबिलिटी आपण म्हटलं होतं लिक्विड लायबिलिटी इज इक्वल टू आणि लिक्विड ऍसेट काढल्या. लिक्विड ऍसेट मध्ये करंट ऍसेट वगैरे होत्या. लिक्विड लायबिलिटी किती होत्या तर एकच मिनिट. पाहायचं लिक्विड लायबिलिटी म्हणजे काय आपण पाहिलं होतं? करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. 40,000 वजा 10,000 ह्या काय होत्या? आपल्या लिक्विड लायबिलिटी होत्या. ते लिहायचं राहिलं होतं, ते जर आपण लिहून घेऊ इथे म्हणजे आपल्याला आणखीन चांगलं कळेल नक्की काय करायचं. लिक्विड ऍसेट आपल्याला माहित झालं होतं, पण लिक्विड लायबिलिटी किती आल्या होत्या तर करंट लायबिलिटी म्हणून बँक ओव्हरड्राफ्ट आपण वजा केल्यानंतर जे येतं त्याला आपण लिक्विड लायबिलिटी म्हणतो. म्हणून मी खालच्या बाजूला इथे लिहितो लिक्विड लायबिलिटी. लिक्विड लायबिलिटी बरोबर आलेले आहेत, आपण काढलेले आहेत. इथे वजाबाकी डायरेक्ट घेतली होती आपण 30,000. 30,000 आहेत लिक्विड लायबिलिटी, त्या आपण तिथे लिहून घेऊ. लिक्विड लायबिलिटी 30,000 आणि बँक ओव्हरड्राफ्ट त्यांनी दिलेला होता आपल्याला 10,000. अशा मिळून करंट लायबिलिटी किती आल्या होत्या आपल्या तर 40,000 आल्या होत्या, त्या आपण घेतलेल्या आहेत. ती झाली लायबिलिटी साईड. आता ऍसेट साईडला पाहू. ऍसेट साईडला काय येतं तर ऍसेट साईडला येतं फिक्स ऍसेट. फिक्स ऍसेट आपण काढलेले आहेत 2. पहा इथे दाखवतो तुम्हाला फिक्स ऍसेट काढलेले आपण. फिक्स ऍसेट काढले 1,80,000. मग ते आपण 1,80,000 घेणार. 1,80,000. नेक्स्ट नंतर येतात करंट ऍसेट. करंट ऍसेट आणि करंट ऍसेट मध्ये आपण 2 प्रकार काढलेले आहेत. कोणते 2 प्रकार काढलेले आहेत? एक काढलेले आहेत लिक्विड ऍसेट आणि स्टॉक. लिक्विड ऍसेट आणि स्टॉक. लिक्विड ऍसेट आपल्या किती होत्या? लिक्विड ऍसेट होत्या 45,000 आणि स्टॉक होता 55,000. 45 आणि 55 मिळून 1 लाखाचं काय होतं आपल्या करंट ऍसेट होत्या, त्याच आपण घेणार आहे. लिक्विड ऍसेट 45,000 आणि स्टॉक 55,000. सगळं काय झालेलं आहे. आता बॅलन्स शीट टॅली करू. टॅली झालं की आपला प्रॉब्लेम बरोबर आहे का नाही ते कळेल आपल्याला. 2 लाख आणि 40,000. 2,40,000 आणि हे 30 आणि 10 40 म्हणजे की टोटल 2,80,000. लायबिलिटी साईडची आली 2,80,000. ऍसेट साईडची येते का पाहू.
45 आणि 55 1 लाख, 1 लाख आणि हे 1,80,000 म्हणजे किती आले? 2,80,000. अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम टॅली केलेला आहे आणि आपला हा बॅलन्स शीट सुद्धा टॅली झालेला आहे. याच्यामध्ये काय काय काढलं जरा सुरुवातीपासून पाहू, म्हणजे तुम्हाला ते समजेल. आपण सगळ्यात सुरुवातीला काढलेलं आहे ते म्हणजे आधी आपण करंट रेशो पाहिला. करंट रेशो त्याने दिलेला होता 2.5 1. त्याप्रमाणे आपण वर्किंग कॅपिटल घेतलं. वर्किंग कॅपिटल म्हणून 2.5 मधून 1 वजा केले, 60,000 बरोबर 1.5 आलं. म्हणजेच 1.5 म्हणजे 60,000. तर 1 म्हणजे किती? आणि 1 म्हणजेच काय होतं? तर करंट लायबिलिटी होत्या. मग ते जर काढलं तर ते किती आलं आपल्या करंट लायबिलिटी? 40,000. मग हे 40,000 या फॉर्म्युल्यामध्ये टाकले तर आपल्याला करंट ऍसेट पण मिळालं 1 लाख. 60,000 बरोबर करंट ऍसेट मायनस 40,000. हे 40 मायनस 1000 इकडच्या बाजूला घेतले, प्लस झाले, करंट ऍसेट आले 1 लाख. त्याच्यानंतर आपण लिक्विड जो रेशो दिला होता त्या लिक्विड रेशो प्रमाणे जर आपण पाहिलं तर त्याच्यामधनं आपण ह्या गोष्टी काढलेल्या आहेत. कोणत्या गोष्टी काढलेल्या आहेत? तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं लिक्विड रेशो दिलेला होता आपल्याला 1.5 1. आणि नंतर लिक्विड रेशो घेतला आपण. लिक्विड रेशो होता करंट ऍसेट मायनस करंट लायबिलिटी, सॉरी लिक्विड ऍसेट मायनस लिक्विड लायबिलिटी. 1.5 1. आणि लिक्विड ऍसेट मध्ये काय येतं? तर करंट ऍसेट मायनस स्टॉक आणि लिक्विड लायबिलिटी मध्ये येतं करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. हा रेशो लिहून घेतला 1.5. लिक्विड ऍसेट तशाच ठेवल्या आधी आणि नंतर आपण करंट लायबिलिटी आणि बँक ओव्हरड्राफ्ट आपल्याला माहिती होतं म्हणून आपण करंट लायबिलिटी घेतल्या 40,000, बँक ओव्हरड्राफ्ट 10,000 दिलेला होता. या दोघांची वजाबाकी केली म्हणजेच आपल्याला लिक्विड ऍसेट मिळाल्या 30,000. ते 30,000 आणि 1.5 ला गुणलं आपण म्हणजेच लिक्विड ऍसेट मिळाल्या 45,000. लिक्विड ऍसेट मिळाल्या, लिक्विड लायबिलिटी मिळाल्या. आपल्याला करंट ऍसेट पण माहिती होत्या, बँक ओव्हरड्राफ्ट पण माहिती होता. मग त्याच किमती टाकून आपण काय काढलं तर आपण स्टॉक काढला. कसा काढला? तर लिक्विड ऍसेट इज इक्वल टू करंट ऍसेट मायनस स्टॉक. 45,000 बरोबर 1 लाख वजा स्टॉक आपण केला. तर हे स्टॉक वजा होता तो ह्या बाजूला घेतला, तो प्लस झाला आणि 45,000 प्लस होते या बाजूला घेतले मायनस झाले, स्टॉक आला 55,000. त्यानंतर आपण काढलं ते म्हणजे प्रोप्रायटरी फंड दिला होता. प्रोप्रायटरी फंड किती दिला होता? तर प्रोप्रायटरी फंड दिला होता आपल्याला 0.75 किंवा 75% किंवा 75/100. त्याचा अर्थ काय होतो तो आपण पाहिला की जेवढं काही ते प्रोप्रायटरी फंड असतो त्यापैकी 75% रक्कम ते फिक्स ऍसेट मध्ये गुंतवतात. म्हणजे राहिलेले 25% ते वर्किंग कॅपिटल मध्ये गुंतवतात. मग 25% इज इक्वल टू वर्किंग कॅपिटल म्हणलं, पण वर्किंग कॅपिटल आपल्याला दिलेलं आहे 60,000. म्हणजेच 25% बरोबर 60,000 आहेत. तर 100% बरोबर किती? 100% म्हणजे प्रोप्रायटरी फंड. मग आपण प्रोप्रायटरी फंड काढला, तिरकस गुणाकार करून क्रॉस मल्टिप्लिकेशन 60,000 गुणिले 100 भागिले 25 आणि प्रोप्रायटरी फंड निघाला 2,40,000. त्यापैकी ते 75% फिक्स ऍसेट मध्ये गुंतवतात म्हणून फिक्स ऍसेट काढले 1,80,000. 2,40,000च्या 75% काढले 1,80,000 आले. आणि प्रोप्रायटरी फंड म्हणजेच काय? तर शेअर कॅपिटल अधिक रिझर्व्ह अँड सरप्लस. प्रोप्रायटरी फंड 2,40,000 आला होता. शेअर कॅपिटल आपल्याला माहित नव्हतं. रिझर्व्ह अँड सरप्लस त्यांनी दिलं होतं. याच्यावरून आपण शेअर कॅपिटल काढलं 2 लाख. आणि ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर आपण डायरेक्ट काय काढलं? बॅलन्स शीट काढलं आणि बॅलन्स शीट आपलं काय झालेलं आहे? टॅली झालेला आहे. हा प्रॉब्लेम नीट व्यवस्थित पहा. अशाच प्रकारचे प्रॉब्लेम परीक्षेला विचारले जातात. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हा प्रॉब्लेम काळजीपूर्वक सोडवण्याचा प्रयत्न करा. कदाचित परीक्षेला अशाच प्रकारचा प्रॉब्लेम येऊ शकतो. मग आज आपण थांबूयात. धन्यवाद.